मुंबईत सुरू असलेल्या पावसाचा लोकल ट्रेनला फटका। पावसामुळे मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे 15 ते 20 मिनिटे उशिराने कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांची तारांबळ। मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबई, रायगड, पालघर आणि भिवंडीमध्ये आज शाळा आणि कॉलेजांना सुट्टी जाहीर। मुसळधार पावसामुळे प्रशासनाकडून खबरदारी। मुंबई विद्यापीठाच्या आज होणाऱ्या परीक्षा पावसाने रद्द। विद्यापीठाशी संलग्न असलेल्या एकूण 32 परीक्षा पुढे ढकलल्या। मुंबईसह परिसराला मुसळधार पावसाचा इशारा। ठाण्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाची संततधार। वंदना डेपो परिसरात साचलं गुडघाभर पाणी। स्टेशन रोड, मुख्य बाजारपेठेला तलावाचं स्वरूप। कळव्यात प्रवाशांचा रेल्वे ट्रॅकवरून प्रवास। मुंबईत रात्रीपासून पावसाची संततधार। वाशी, सानपाडा, कोपरखैराणे, नेरूळ, खारघरला पावसाने झोडपलं। एपीएमसीत भाजीपाला फेकून देण्याची वेळ। कल्याण डोंबिवलीत 4 दिवसांपासून पावसाची संततधार। पावसामुळे रस्त्यांना तलावाचं स्वरूप। अनेक भागातील रस्ते पाण्याखाली। घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांचे हाल। चार दिवसांपासून वसई विरारमध्ये पावसाचा धुमाकूळ। पावसामुळे सखल भागांमध्ये साचलं पाणी। पाण्यातून वाट काढताना नागरिकांची तारांबळ। मराठवाड्यात पावसाचा कहर। 1000 गावांमध्ये अतिवृष्टी। नांदेड जिल्ह्याला सर्वाधिक फटका। 8 जणांचा मृत्यू। 200 जनावरं दगावली। 450 घरांची पडझड। तर सुमारे 3 लाख हेक्टर शेती पाण्याखाली। बुलढाण्यातील चिखलीमध्ये पावसाचा कहर। जांबुवंती नदीला आलेल्या पुराचा चिखली शहराला विळखा। घरांमध्ये पाणी शिरलं। नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवलं। सांगलीमध्ये कृष्णा नदीची पाणी पातळी 16 फुटांवरून 19 फुटांवर। कृष्णेची पाणी पातळी एका रात्रीत 3 फुटांनी वाढली। कोयना धरणातील विसर्गामुळे कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ। सांगली जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला। पावसामुळे कर्नाटकातील अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला। अलमट्टीतून 1.5 लाख क्युसेक पाण्याचा विसर्ग। कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला। कोयना धरणाचे वक्र दरवाजे 6 फुटांवर। कोयना नदीत प्रति सेकंद 39,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग। कोल्हापुरात पावसाची दमदार हजेरी। पावसामुळे अनेक रस्ते पाण्याखाली। कोल्हापूर गगनबावडा महामार्गावरील वाहतूक बंद। कोल्हापूर राजापूर महामार्ग देखील ठप्प।